सो मागच्या लेक्चरमध्ये आपण नॉट गेटबद्दल माहिती घेतली, जो काय बेसिक नॉट गेट आहे, नॉट गेटबद्दल माहिती घेतली. तर नेक्स्ट गेट आहे अँड गेट. सो अँड गेट काय करतो बघा, तर सो अँड गेट इज अ डिजिटल लॉजिक सर्किट विथ एन नंबर ऑफ इनपुट्स अँड वन आउटपुट. आपण काल लेक्चरमध्ये डिस्कस केलं आहे तसं की नॉट गेट हा असा एकमेव गेट आहे की त्याला एक इनपुट असतं आणि एक आउटपुट असतं. बाकीचे जेवढे काही लॉजिक गेट आहेत त्यांना एन नंबर ऑफ इनपुट्स तुम्ही जोडू शकता, बट आउटपुट कसं असतं तर आउटपुट हे सिंगलच आउटपुट असतं. ठीक आहे. सो अँड गेट पण तसं आहे, तुम्ही एन नंबर ऑफ इनपुट्स त्यांना जोडू शकता आणि आउटपुट कसं असतं त्याचं आउटपुट एकच असतं. फक्त आता अँड गेटला मिनिमम तुम्हाला 2 इनपुट द्यावे लागतील. ठीक आहे. सो मिनिमम 2 इनपुट असतात आणि आउटपुट कसं असतं सिंगल आउटपुट असतं. आता अँड गेट मग वर्क कसा करतो, सो आउटपुट ऑफ अँड गेट इज ट्रू ओनली वेन ऑल द इनपुट्स आर 1 ऑर हाय. म्हणजे काय, तर अँड गेटचं आउटपुट 1 असणार आहे किंवा हाय असणार आहे किंवा ट्रू असणार आहे. कधी असणार आहे, ज्यावेळी त्याचे सगळे इनपुट, आता समजा आपण एन नंबर ऑफ इनपुट जोडतो ना, समजा मिनिमम 2 इनपुटवाला अँड गेट कन्सिडर करतो. सो ज्यावेळी दोन्ही पण इनपुट 1 असतील, म्हणजे ए इज इक्वल टू 1 असेल आणि बी इज इक्वल टू 1 असेल, त्याच वेळी आउटपुट कसं असणार आहे 1 असणार आहे. बाकीच्या सगळ्या केसेसमध्ये आउटपुट कसं असणार आहे 0 असणार. सिम्पली अँड गेटमध्ये कसं असतं, ज्यावेळी सगळे इनपुट हाय असतात, 1 असतात, लेवल 1 असतात, त्याचवेळी त्याचं आउटपुट हाय असतं किंवा 1 असतं किंवा लेवल 1 असतं. बाकी सगळ्या केसेसमध्ये, म्हणजे आता 2 इनपुट आहेत, त्यातलं एक जरी इनपुट 0 असेल तरी आउटपुट तुमचं कसं असणार आहे 0 असणार आहे. ठीक आहे. सिम्पली असा फंडा आहे. बुलियन एक्सप्रेशन अँड गेटचं असतं एक्स इज इक्वल टू ए डॉट बी. ए डॉट बीचा अर्थ असतो ए लॉजिकल मल्टिप्लिकेशन बी. सो अँड गेट जो असतो तो अँड गेट लॉजिकल मल्टिप्लिकेशन ऑपरेशन परफॉर्म करायचं काम करतो. जसं नॉट गेट इन्व्हर्जन ऑपरेशन परफॉर्म करायचं काम करतो, तसा अँड गेट जो असतो तो अँड गेट लॉजिकल मल्टिप्लिकेशन तुमचं परफॉर्म करायचं काम करतो. सो मल्टिप्लिकेशनमध्ये तुम्ही बघू शकता, समजा 0.0 असेल तर 0 असणार, 0.1 0 असणार, 1.0 0 असणार, फक्त 1.1 कसं असेल 1 असेल. सो सेम तोच फंडा असतो इथं. ठीक आहे. हा झाला अँड गेटचा सिम्बॉल. 2 इनपुट आहेत ए आणि बी, आउटपुट काय आहे एक्स आहे, ते कसं लिहितो आपण ए डॉट बी. ठीक आहे. मग आता इथं 2 इनपुट आहेत. सो 2 इनपुट जर असतील तर 2 इनपुट असतील तर टेबलमध्ये एंट्री किती असतात हे शोधायचा काल फॉर्म्युला आपण बघितलेला आहे, 2n. सो n किती असणार, इथं 2 असणार का, तर नंबर ऑफ इनपुट किती आहेत 2 आहेत. सो पुट करा 2 सो 2 किती असणार 4. याचा अर्थ तुमच्या टेबलमध्ये एका इनपुटला 4 एंट्रीज असणार. ठीक आहे. आता ते 4 एंट्रीज लिहायच्या कशा, तर आपण पहिल्या लेक्चरला म्हणले की एकतर एंट्री 0 असते, एकतर एंट्री 1 असते. 0 एंट्रीज किती असतील आणि 1 एंट्रीज किती असतील हे शोधायचं असेल तर ह्या 4ला 2ने डिवाईड करायचं. इक्वल 0 आले पाहिजे आणि इक्वल 1 आले पाहिजे, म्हणून काय करायचं डिवायडेड बाय 2 करायचं. सो 4 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू किती येणार 2 येणार. याचा अर्थ तुमच्या टेबलमध्ये एका पहिल्या इनपुटला 2 0 असतील 2 1 असतील. बघा इथं मग 2 0 आहेत 2 1 आहे. हा झाला पहिला इनपुटचा कॉलम. नेक्स्ट इनपुट मला डिझाईन करायचं आहे. सो त्यासाठी परत कसं असेल, अगेन पहिल्याला 4 डिवायडेड बाय 2 आलं तर याचा अर्थ 2 0. आता त्याला डिवायडेड बाय 2 करा, म्हणजे पहिला टेबलमध्ये 0 किती आहेत बघा, किंवा पहिला इनपुट किती आहे तर 2 0 आहे. त्या 2 0चं परत काय करायचं हाफ करायचं. 2 डिवायडेड बाय 2 किती येणार 1 येणार. याचा अर्थ 1 0 1 1 1 0 1 1 असं लिहितात. ठीक आहे. मग नेक्स्ट बघा, मग लॉजिकल एक्सप्रेशननुसार तुम्ही आउटपुट, हे आउटपुट आहे, हे काय आहे इनपुट आहे, बरोबर. मग 0.0 0 0.1 1 0 1.0 0 आणि फक्त 1.1 कसं असतं 1 असतं. वर आपण स्टेटमेंट लिहिली
द आउटपुट ऑफ दिस गेट इज ट्रू ओनली वेन ऑल द इनपुट्स आर वन. ज्यावेळी सगळे इनपुट्स वन असतील त्याचवेळी तुमचं आउटपुट कसं असतं, ट्रू असतं, वन असतं किंवा हाय असतं. हा सिम्पल तुमचा असतो अँड गेट. आता हा झाला 2 इनपुटवाला अँड गेट. समजा मला 3 इनपुटवाला अँड गेट डिझाईन करायचा, तर तुम्ही 3 इनपुटवाला अँड गेट कसा डिझाईन करणार, तर लॉजिक सेम असणार. 3 जरी इनपुट असतील त्यावेळी ज्यावेळी त्या केसमध्ये ज्यावेळी तिन्ही पण इनपुट वन असतील, म्हणजे ए बी सी हे 3 इनपुट जर कन्सिडर केले त्यावेळी त्या केसमध्ये तिन्ही इनपुट ज्यावेळी वन असतील त्याचवेळी आउटपुट कसं असणार आहे, वन असणार आहे. अदर केसमध्ये कसं असणार आहे, ते 0 असणार. आणि एक्सप्रेशन कसं लिहू शकतो आपण, एक्स इज इक्वल टू ए डॉट बी, पहिलं इनपुट डॉट दुसरं इनपुट डॉट तिसरं इनपुट. ठीक आहे, तिन्ही पण इनपुटची लॉजिकल मल्टिप्लिकेशन. सॉरी, ठीक आहे. मग परत टेबलमध्ये एंट्रीज किती असतील, 2⁻3. ते इनपुट आहेत म्हणजे 8 एंट्रीज असणार. सो टोटल 8 एंट्री. मग पहिला कॉलम कसा डिझाईन करणार, 8 डिवायडेड बाय 2. सो 8 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू किती झालं, 4. याचा अर्थ पहिल्यात 4 0 4 1. मग नेक्स्ट ह्या काय करा, नेक्स्ट आता 8 एंट्री लिहायच्यात. कशा लिहायच्या, मग बघा ह्या 4 झिरोचं परत हाफ करायचं म्हणजे किती येणार, 2 0 2 1 2 0 2 1. परत ह्या 2 झिरोचा हाफ, 0 1 0 1 0 1 0. आणि आपण काय म्हणतो की अँड गेटमध्ये ज्यावेळी तिन्ही पण एंट्रीज वन असतील त्याचवेळी फक्त आउटपुट वन असतं. अदर केसमध्ये काय असतं, 0 असतं. हे 0 इथं दिलेलं आहे. सो असा असतो तुमचा अँड गेट. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे अँड गेट बाय युझिंग डायोड. आता 2 डायोड वापरून आपल्याला काय करायचं आहे, अँड गेट डिझाईन करायचं. सो इथं बघा 2 डायोड आहेत, म्हणजे 2 इनपुट आहेत ए आणि बी. हे इथं इनपुट व्होल्टेज आहे आणि इथं काय आउटपुट आहे. आता हा जो काही डायोड आहे, तर हा डायोड मी ड्रॉ करतो. डायोडला टर्मिनल किती असतात, 2. एक असतो ॲनोड टर्मिनल आणि एक असतो कॅथोड टर्मिनल. बरोबर. मग आता हा डायोड फॉरवर्ड बायस किंवा डायोड ऑन कधी होतो, ज्यावेळी ॲनोड पॉझिटिव्ह असतो, कॅथोड निगेटिव्ह असतो, त्यावेळी तुमचा डायोड काय असा असतो, ऑन असतो. मग इथं ज्यावेळी, आता इथं कसं आहे, डिजिटल सर्किट आहे. मग इथं तुमचं डायोड ऑन कधी होणार, ज्यावेळी ए इज इक्वल टू 1 असेल. ठीक आहे, किंवा सॉरी ज्यावेळी ॲनोड 1 असेल. ठीक आहे, ज्यावेळी कसं असेल त्याचा ॲनोडला तुम्ही 1 अप्लाय करताय तर ॲनोड घ्या किंवा तुम्ही इनपुट कन्सिडर करा. सो त्या डायोडचा ज्यावेळी ॲनोड 1 असेल त्यावेळी जो कसा असणार आहे, फॉरवर्ड बायस असणार आहे. ठीक आहे, किंवा ज्यावेळी कॅथोड 1 असेल त्यावेळी तो ऑफ असेल. ठीक आहे, ते सांगण्याची काय गरज नाही. मग आता पहिल्या केसमध्ये बघा, हे जे काही इनपुट आपण अप्लाय करतोय ते इनपुट फक्त इथं अप्लाय करायचे. तर पहिल्या केसमध्ये ए इज इक्वल टू 0 आहे, ही केस कन्सिडर केली. बी इज इक्वल टू 0. ए 0 आहे, बी 0 आहे. याचा अर्थ दोन्हीचे कॅथोड कसे आहेत, 0 0 आहेत. बरोबर. दोन्हीचे कॅथोड 0 आहेत, याचा अर्थ बाय डिफॉल्ट त्याचे ॲनोड कसे असणार आहेत, 1 असणार आहेत. ॲनोड कसे असणार आहेत, बाय डिफॉल्ट 1 असणार आहेत. याचा अर्थ दोन्ही पण डायोड काय आहे, ऑन आहेत. का ऑन आहेत, कारण त्याचा इथं 1 आहे, इथं 1 आहे. सो त्या दोन्हीचे ॲनोड 1 आहेत, म्हणून हे दोन्ही पण डायोड ऑन जाईल. तर ज्यावेळी दोन्ही पण डायोड ऑन होते त्यावेळी हा सप्लाय व्होल्टेज जातो कुठं, तर ह्या दोन्ही पण डायोडकडे जाणार. त्यामुळं हे जे काय आउटपुट आहे त्या आउटपुटला व्होल्टेज मिळणार का, तर आउटपुटला 0 व्होल्टेज मिळणार. का, तर सगळं व्होल्टेज कुठं गेले, तर इकडे डायोडकडे गेले. ठीक आहे, त्यामुळे आउटपुट 0 मिळालं. नेक्स्ट केस कन्सिडर करा. समजा ए इज इक्वल टू 0 आहे, बी इज इक्वल टू 1 आहे. याचा अर्थ हा जो काय पहिला डायोड आहे तो होणार ऑन आणि दुसरा होणार ऑफ. का, इथं 1 आहे, याचा अर्थ इथं काय असणार आहे, 0 असणार आहे. त्यामुळं हा बी डायोड कसा असणार आहे, ऑफ असणार आहे. बट एक डायोड ऑन आहे ना, सो एक डायोड ऑन असल्यामुळे परत सप्लाय कुठं जाणार, इकडं जाणार. आउटपुटला काय मिळणार, तुमचा 0 मिळेल. ठीक आहे.
थर्ड केस बघा, थर्ड केसमध्ये A1 आहे, B 0. सो ए इकडचा पहिल्या डायोडचा काय आहे, कॅथोड 1 आहे, याचा अर्थ इथं काय असणार आहे, 0 असणार आहे. इथं 0 आहे, याचा अर्थ इथं 1 असणार. सो डायोड चालू कुठला होणार, हा चालू होणार, हा बंद होणार. आता कसं आहे, तरी पण इथे एक डायोड चालू आहे, त्यामुळे परत व्होल्टेज कुठे जाणार, इथं फ्लोएड होणार. तर आउटपुट तुम्हाला कसं मिळणार, 0 मिळणार. नेक्स्ट केसमध्ये काय आहे बघा, की A1 आहे, B1 आहे. सो A1 आहे, B1 आहे, ठीक आहे. A इनपुट 1 आहे, B इनपुट 1 आहे. याचा अर्थ हे दोन्ही टर्मिनल कसे आहेत, 0 0 आहेत. याचा अर्थ ते दोन्ही ऑफ आहेत किंवा रिव्हर्स बायस आहेत. सो हे दोन्ही रिव्हर्स बायस असल्यामुळे व्होल्टेज इकडे येणार नाहीत, हे ऑफ आहेत. सो हे व्होल्टेज तुम्हाला कुठं मिळतं, इकडं आउटपुटला मिळतं. याचा अर्थ तुमचा आउटपुट कसा असणार आहे, 1 असणार आहे. का तर हे इकडं आलं, मग अशी इकडे जात. सो हे आउटपुट तुम्हाला 1 मिळतं किंवा व्होल्टेज लेवल मिळतं. सो असा असतो तुमचा अँड गेट बाय युझिंग डायोड. तर हाच अँड गेट आपल्याला बघायचा आहे बाय युझिंग ट्रान्झिस्टर. आता इथं कसं असतं, हे जे काय 2 NPN ट्रान्झिस्टर आहेत, ते NPN ट्रान्झिस्टर सिरीजमध्ये घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्याचं आउटपुट कन्सिडर केलं आहे. आपल्याला माहीत आहे, जोपर्यंत बेसला 1 मिळत नाही, डिजिटल 1 मिळत नाही, तोपर्यंत तो ट्रान्झिस्टर चालू होत नाही. दुसरं म्हणजे अँड गेटमध्ये दोन्ही ट्रान्झिस्टर सिरीजमध्ये, त्यामुळे जोपर्यंत दोन्ही ट्रान्झिस्टर चालू होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला आउटपुट मिळणारच नाही. तर पहिली केस कन्सिडर करू, A = 0 आहे, B = 0 आहे. तर Aला इनपुट तुम्ही 0 देताय, Bला इनपुट 0 देताय, याचा अर्थ ट्रान्झिस्टरच्या बेसला तुम्ही 0 0 अप्लाय करताय. त्यामुळे दोन्ही ट्रान्झिस्टर चालू होतील का, दोन्ही ट्रान्झिस्टर चालू होत नाहीत. आणि दोन्ही ट्रान्झिस्टर नंतर आपण आउटपुट कन्सिडर केले ना, त्यामुळे इथं काय मिळेल, तुम्हाला 0च मिळेल. का तर दोन्ही ट्रान्झिस्टर बंद आहेत, हे व्होल्टेज इकडे मिळणारच नाही 5 व्होल्ट. त्यामुळं पहिल्याचं आउटपुट काय असणार आहे, 0 असणार आहे पहिल्या केसचं. दुसरी केस बघा, दुसरी केस काय आहे, Aला 0 आहे, Bला 1 आहे. Aला कसं आहे, Aला 0 आहे, Bला 1 आहे. आता Aला 0 आहे, याचा अर्थ पहिला ट्रान्झिस्टर कसा होणार, हा ऑफ होणार. आणि दुसरा ट्रान्झिस्टर काय होणार, तर दुसरा ट्रान्झिस्टर ऑन होणार. का तर त्याच्या बेसला काय केलं आहे, आपण 1 अप्लाय केले, ठीक आहे. सो त्याच्या बेसला 1 अप्लाय केल्यामुळे तो चालू झाला. बट इथं दोन्ही ट्रान्झिस्टर कशा आहेत, एकमेकाला कॅस्केड केलेले आहेत. सो दोन्ही ट्रान्झिस्टर कॅस्केड केलं असल्यामुळं पहिल्याचं आउटपुट दुसऱ्याचं इनपुट आहे. तर पहिलाच जर बंद असेल तर दुसऱ्याला इनपुट मिळणार का, नाही मिळणार. हे व्होल्टेज इकडे येऊ शकणार नाही, का तर हा बंद आहे, पहिला बंद आहे. सो हा बंद असल्यामुळे हे व्होल्टेज इथं मिळणार नाही, त्यामुळे आउटपुट पण मिळणार नाही, ठीक आहे. ही झाली सेकंड केस. थर्ड केस काय आहे बघा, A1 आहे, B 0 आहे. A कसा आहे, 1 आहे, आणि B कसा आहे, 0 आहे. सो A1 असल्यामुळे हा झाला चालू, हा झाला बंद. का तर त्याचा बेसला तुम्ही 0 अप्लाय करता किंवा 0 व्होल्ट अप्लाय करता. सो हा झाला बंद. तर हा बंद झाला आहे, बट हा कसा आहे, चालू झाला आहे. सप्लाय येणार इथंपर्यंत थांबणार, का तर दुसरा बंद आहे. दुसरा बंद जर चालू असता तर तो खाली गेला. तर दुसरा बंद असल्यामुळे अगेन तुमचा आउटपुट कसा असणार आहे, 0 असणार आहे, ठीक आहे. इथे दिले आपण कुठला ट्रान्झिस्टर कसा चालू असतो, कुठला बंद असतो. तर लास्ट केस बघा, A1 आहे, B1 आहे. याचा अर्थ दोन्ही ट्रान्झिस्टर चालू होणार. ज्यावेळी दोन्ही पण ट्रान्झिस्टर चालू होतील त्यावेळी काय होणार बघा, हे जे काय 5 व्होल्ट आहे, ते 5 व्होल्ट तुम्हाला आउटपुटला मिळणार दोन्ही ट्रान्झिस्टर चालू असल्यामुळे, बरोबर. त्यामुळं आउटपुटला तुम्हाला 1 मिळेल, ठीक आहे. सो असा असतो तुमचा अँड गेट. नेक्स्ट आहे ऑर गेट. नेक्स्ट आहे ऑर गेट. सो ऑर गेटचं बघा, सो ऑर गेट कसं आहे, सो ऑर गेट डिजिटल लॉजिक गेट विथ सेम n नंबर ऑफ इनपुट असणार. याचा अर्थ एकापेक्षा जास्त इनपुट तुम्ही त्याला जोडू शकता आणि आउटपुट कसा असतं, सिंगल असतो. सो मेनी इनपुट सिंगल आउटपुट, मेनी इनपुट सिंगल आउटपुट. पण मिनिमम किती लागतात, एखादं कसं तुम्ही लॉजिक तयार करता, याचा अर्थ तुम्हाला कमीत कमी 2 इनपुट तर तिथं द्यावे लागतील, ठीक आहे.
सो आउटपुट ऑफ ऑर गेट इज हाय इफ एनी वन ऑफ इनपुट इज हाय. मग अशा आपण काय होतं की ज्यावेळी दोन्ही इनपुट वन असतील त्याचवेळी आउटपुट वन असतं. बट इथं कसं आहे, तर इथं ज्यावेळी तुम्ही दोन्ही एक जरी इनपुट, आता इथं किती आहेत, दोन इनपुट आहेत ए आणि बी, ह्या दोन्हीपैकी एक जरी आयदर ए ऑर बी दोन्हीपैकी एक जरी वन असेल तरी तुमचं आउटपुट कसं असणार आहे, वन असतं. ठीक आहे. आणि हे जे काय ऑर गेट असतं, हे ऑर गेट तुमचं बेसिकली लॉजिकल ॲडिशन ऑपरेशन परफॉर्म करतं. काय करतं, ॲडिशन ऑपरेशन परफॉर्म करतं. ते ॲडिशन ऑपरेशन तुम्ही परफॉर्म केल्यामुळे कसं असतं, 0.0 + 0 0, 0 + 1 1, 1 + 1 1 आणि 1 + 0 1 मिळेल. बरोबर, ॲडिशन आहे. मगाच कशी ती मल्टिप्लिकेशन होती, त्यामुळं दोन्ही इनपुट वनच लागायचे. इथं कसं आता ॲडिशन आहे. सो एक जरी इनपुट वन असेल तरी तुम्हाला सफिशियंट आहे, तुम्हाला आउटपुट काय होईल, मिळून जाईल. ठीक आहे. इथे दिले द आउटपुट ऑफ ऑर गेट इज हाय किंवा वन इफ एनी वन ऑफ इट्स इनपुट इज हाय. म्हणजे एक जरी इनपुट वन असलं तरी तुम्हाला आउटपुट काय मिळणार, वन मिळणार. बरोबर. सो बुलियन एक्सप्रेशन ऑफ ऑर गेट काय आहे, y = a + b. आणि इनपुट दोन असल्यामुळे टोटल टेबलमध्ये एंट्रीज किती असणार आहे, तर टोटल टेबलमध्ये एंट्रीज असणार आहे 4. का, तर फॉर्म्युला काय आहे, 2n. n किती असणार आहे, 2 असणार आहे. 2 असल्यामुळं टोटल आउटपुट किती असणार आहे, 4 असणार. मग ते तयार कसा करायचा माहीत आहे. ठीक आहे. सो 2 0 2 1 लिहायचे, परत 0 1 0 1 असं लिहायचं. आणि आउटपुट कसं असणार, 0 + 1 0 + 0 0, 0 + 1 1, 1 + 0 1, 1 + 1 1 असतं. ठीक आहे. ॲडिशनमध्ये पण दोन कन्सेप्ट आहेत. एक असतं बुलियन ॲडिशन आणि एक असते लॉजिकल ॲडिशन. बुलियन ॲडिशनची प्रोसिजर वेगळी आहे, लॉजिकल ॲडिशनची प्रोसिजर वेगळी आहे. इथं आपण लॉजिकल ॲडिशन सिम्पली बघतोय. ठीक आहे. आणि 1 + 1 2 लिहायचं नसतं, 1 + 1 1च असतं. आपण डिजिटल शिकतोय त्यामुळे इथं 1 + 1 नाही तर 2 तुम्ही कुठंतरी आन्सर लिहाल. ठीक आहे. सो 1 + 1 = 1च असतं. हा जो काय ऑर गेट आहे त्या ऑर गेटचा हा सिम्बॉल आहे. ठीक आहे. प्लसनं आपण ऑर ऑपरेशन दाखवतो. समजा 3 इनपुट असतील तर कसं आहे बघा, त्या 3 इनपुटमध्ये पण तसं असेल. तिन्ही इनपुटपैकी एक जरी इनपुट वन असेल, तिन्ही इनपुटपैकी एक जरी इनपुट वन असेल तरी तुमचा ॲन्सर कसा असणार आहे, 1 असेल. तुम्ही बघू शकता 3 इनपुट आहेत, ए बी आणि सी. एक्सप्रेशन काय असेल, ए + बी + सी. सो हे त्याचं बुलियन एक्सप्रेशन झालं. ठीक आहे. टेबल बघा, टोटल 8 एंट्रीज येतील. सो पहिला कॉलम एचा लिहायचा असतो 4 0 4 1, परत या 4 0चं हाफ करायचं 2 0 2 1 2 0 2 1, परत त्या 2 0चा हाफ करायचं 1 0 1 1 1 0 1 1 1 0 1 1. आता बघा एक हा टेबल बघा, इथं तिन्ही पण 0 आहेत, 0 येणार. का, तर आउटपुट याला एक तरी 1 लागतो. बरोबर, तसं नाही आहे इथं. ठीक आहे. तर ह्यात बघा, ह्यात तिन्ही इनपुटमध्ये एक 1 आहे, सो आउटपुट 1 येणार. ह्यात एक 1 आहे, आउटपुट 1 येणार. ह्यात 2 1 आहेत तरी चालतात, मिनिमम 1 लागतं. मॅक्सिमम सगळे असतील तरी चालते. इथं 2 1 आहेत, 1 येणार. नेक्स्ट टेबलमध्ये बघा, एक 1 आहे, 1 येणार. इथं 2 1 आहेत, 1 येणार. 2 1 आहेत, 1 येणार. 3 1 आहेत, 1 येणार. सिम्पली एक जरी इनपुट 1 असले की डायरेक्ट 1 लिहून टाकायचं. नेक्स्ट आहे ऑर गेट बाय युजिंग डायोड. म्हणजे हा डायोड आहे, तो डायोड तुम्हाला हा जो आर गेट आहे तो ऑर गेट बाय युजिंग डायोड तुम्हाला काय करायचं आहे, तयार. ठीक आहे. 2 डायोड आहेत, पहिला डायोड, दुसरा डायोड. मग इथे इनपुट अप्लाय करा. कसं येणार, पहिला इनपुट A0 आहे, B0. आता इथं दोन्हीचे ॲनोड काय झाले, दोन्हीचे ॲनोड 0 झाले. याचा अर्थ हा डायोड कसा असणार आहे, ऑफ असणार आहे. सो हा ऑफ असल्यामुळे तुम्हाला आउटपुट काय मिळेल का, आउटपुट मिळणार नाही. ठीक आहे. 0 येईल ना इथं, हे दोन्ही पण बंद असले.
सो आउटपुट 0 आहे. नेक्स्ट केस ए 0 आहे बट बी कसं आहे 1 आहे. याचा अर्थ ह्याचा ॲनोडला 0 मिळाले, सो हा ऑफ झाला डायरेक्ट. सेकंड बघा, बीचं इनपुट 1 आहे, याचा अर्थ दुसऱ्या डायोडला ॲनोडला काय मिळालं 1 मिळालं, याचा अर्थ तो चालू झाला. म्हणजेच काय होणार, हे बी कुठे जाणार आउटपुटला जाणार, म्हणून आउटपुटला काय मिळणार 1 मिळणार. आउटपुटला काय मिळणार 1 मिळणार. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट इनपुट काय आहे, ए इज इक्वल टू 1 आहे, बी इज इक्वल टू 0 आहे. याचा अर्थ हा डायोड चालू होणार, हा डायोड बंद होणार. का तर याच्या ॲनोडला 1 मिळाले, याच्या ॲनोडला 0 मिळालं. सो सेकंड डायोड ऑफ होणार, फर्स्ट डायोड चालू होणार. त्यामुळं काय होणार, हा हे जे काय इनपुट आहे ए इज इक्वल टू 1 ते जाणार आउटपुटकडं. म्हणजे इथं आउटपुटला काय मिळणार 1 मिळणार. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट केस आहे ए इज इक्वल टू 1 बी इज इक्वल टू, ए इज इक्वल टू 1 आहे, बी इज इक्वल टू 1. त्या केसमध्ये दोन्ही पण डायोड ऑन होतील, दोन्हीच्या ॲनोडला 1 आहे. ठीक आहे. त्यामुळे काय होणार, इकडं आउटपुट इज इक्वल टू 1 येणार, ज्या आउटपुटला तुम्हाला 1 मिळेल. ठीक आहे. सेम हेच ऑर गेट बाय युजिंग ट्रान्झिस्टरसुद्धा आपण बघू शकतो. फक्त इथं मगाशी कसं होतं, 2 ट्रान्झिस्टर सिरीजमध्ये होते, इथं कसे आहेत दोन्ही पण ट्रान्झिस्टर पॅरललमध्ये आहेत. ठीक आहे. ए आणि बी 2 इनपुट आहेत, इथं तुमचं आउटपुट आहे. बघा मग ए इज इक्वल टू 0 असेल, बी इज इक्वल टू 0 असेल, दोन्ही पण ट्रान्झिस्टरच्या बेसला तुम्ही 0 अप्लाय करताय, याचा अर्थ दोन्ही पण ट्रान्झिस्टर तुमचे ऑफ असतील. याचा अर्थ इथनं पण आउटपुट मिळत नाही आणि इथनं पण आउटपुट मिळत नाही. याचा अर्थ टोटल आउटपुट कसं असणार, टोटल आउटपुट 0 असणार. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड केस कन्सिडर करा, ए इज इक्वल टू 0 आहे बट बी इज इक्वल टू कसा आहे 1 आहे. सो पहिल्या ट्रान्झिस्टरच्या बेसला 0 आहे, हा ट्रान्झिस्टर ऑफ होणार. बट हा जो काय सेकंड ट्रान्झिस्टर आहे त्याच्या बेसला कसा आहे 1 आहे. याचा अर्थ हा काय होणार, हा ट्रान्झिस्टर चालू होणार. ठीक आहे. त्यामुळे हा ट्रान्झिस्टर चालू झाल्यामुळे हा जो काय सप्लाय आहे तो कुठे मिळणार आपल्याला आउटपुटला, म्हणजेच आउटपुटला 1 मिळणार, आउटपुट मिळणार म्हणजेच 1 मिळणार. बरोबर. एखादं व्होल्टेज मिळते म्हणजे 1 मिळेल. ठीक आहे. 0 व्होल्ट म्हणजे 0, समथिंग व्होल्टेज म्हणजे 1, समथिंग म्हणजे 5 व्होल्ट असेल, 10 व्होल्ट असेल, 6 व्होल्ट असेल. ते इथे कसं आहे, दोन्हीचं आउटपुटला कनेक्ट केलं, दोन्ही ट्रान्झिस्टरच्या. पहिल्या केसमध्ये कसं होतं, पहिल्याचं आउटपुट दुसऱ्याचं इनपुट होतं, त्यामुळे ते अवघड होतं. इथे कसं आहे, दोन्हीचं आउटपुट डायरेक्ट आउटपुटच आहे. म्हणजे हे जरी आलं तरी आउटपुट आहे, हे जरी आलं तरी आउटपुटच. थर्ड केस बघा, ए 1 आहे, बी कसा आहे 0 आहे. सो दुसरा ट्रान्झिस्टर ऑफ होणार, पहिला ट्रान्झिस्टर चालू होणार. दुसरा चालू झाल्यावर व्यवस्थित दाब, हा चालू झाला की हे बघा कुठं आहे आउटपुटला, याचा अर्थ आउटपुट कसं असणार 1 असणार आहे. थर्ड केस ए 1 आहे बी 1 आहे, दोन्ही पण ट्रान्झिस्टर चालू होते, म्हणजे दोन्हीचं आउटपुट काय होणार, आउटपुटला भेटणार. दोन्हीचा आउटपुट व्होल्टेज ट्रान्झिस्टरच, त्यामुळे आउटपुट तुमचं 1 असतं. सो असा असतो तुमचा ऑर गेट. नेक्स्ट आहे युनिव्हर्सल गेट म्हणतात त्याला. 2 युनिव्हर्सल गेट आहेत आपल्याकडे, एक आहे नॉर गेट आणि एक आहे नॅन्ड गेट. ठीक आहे. आणि हे जे काय नॉर गेट आणि नॅन्ड गेट असतात हे बेसिकली बेसिक गेट्सपासून तयार केलेले असतात. म्हणजे नॉर गेट जरी असेल आणि नॅन्ड गेट जरी असेल, हे दोन्ही पण कसे केलेले असतात, तर हे दोन्ही पण बेसिक गेटपासून तयार केलं असतं, किंवा बेसिक गेटचं कॉम्बिनेशन कुठं असतं तर युनिव्हर्सल गेटमध्ये असतं. आता हे जे काही 2 गेट आहेत, नॉर गेट आणि नॅन्ड गेट, यांना युनिव्हर्सल का म्हणायचं हे मी मागच्या लेक्चरला सांगितलं. कारण नॉर गेटपासून तुम्ही अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट, एक्स ऑर, एक्स नॉर हे बनवू शकता. तसंच नॅन्ड गेटपासून तुम्ही नॉर गेट, अँड गेट, नॉट गेट, ऑर गेट, एक्स ऑर एक्स नॉर हे पण तुम्ही बनवू शकता. सो त्यांना आपण युनिव्हर्सल म्हणतो. म्हणजे एका गेटपासून तुम्ही राहिलेले बाकीचे सगळे गेट काय करू शकता, तयार करू शकता. सो नॉर गेट इज अ डिजिटल सर्किट विथ अगेन n नंबर ऑफ इनपुट्स आणि सिंगल आउटपुट. म्हणजे मल्टिपल इनपुट असणार, सिंगल आउटपुट असणार. ठीक आहे. आणि नॉर गेटचा अर्थ काय असतो, नॉट ऑर गेट. नॉट गेटचं
नॉर गेटचं लॉजिक कसं असतं किंवा नॉट गेटला आपण नॉर गेटला काय म्हणतो, नॉट ऑर, म्हणजे जो काय ऑर गेट आहे त्या ऑर गेटचं कॉम्प्लिमेंट करायचं. सिम्पली काय करायचं, नॉर गेटचं ऑर गेटचं कॉम्प्लिमेंट करायचं. सो नॉर गेट ऑपरेट लाईक ऑर गेट फॉलोड बाय इन्व्हर्टर म्हणजे नॉट गेट, म्हणजे ऑर गेट प्लस नॉट गेट इज इक्वल टू नॉर गेट. बरोबर. सो नॉर इज इक्वल टू नॉट ऑर. ठीक आहे. मग ऑर गेटचं काय करायचं आहे तुम्हाला, इन्व्हर्जन करायचं. मग ऑर गेटचं आपलं बुलियन एक्सप्रेशन काय असतं, ए प्लस बी. आता नॉरमध्ये काय करा, त्याचा नॉट करा, इन्व्हर्ट करा, याचा अर्थ त्याचा काय करा, एक कॉम्प्लिमेंट करा. ठीक आहे. मग बुलियन एक्सप्रेशन काय झालं, ए प्लस बीचा कॉम्प्लिमेंट झाला. मग ह्याचं लॉजिक कसं असेल, आपण ऑर गेटचं लॉजिक काय लिहित होतो. सो ऑर गेटचं लॉजिक होतं, जर एखादं इनपुट 1 असेल, इफ वन ऑफ इनपुट इज हाय आउटपुट इज हाय. बरोबर. आता इथं कसं असणार आहे, ज्यावेळी म्हणजे त्याचा उलटा करा, याचा अर्थ दोन्ही आउटपुट 0 असतील. बरोबर. दोन्ही आउटपुट ज्यावेळी 0, दोन्ही इनपुट ज्यावेळी 0 असतील त्यावेळी तो 1 असेल. इथं बघू शकता बघा, हा ऑर गेट आहे, हा नॉर गेट आहे. या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे हा तुमचा ऑर गेट असतो. हा जो काय बबल आहे, हा बबल म्हणजे तुमचा नॉट गेट दाखवतो. ठीक आहे. मग आता इथं ट्रूथ टेबल बघूया आपण सिम्पली कसं आहे ट्रूथ टेबल. सो ट्रूथ टेबलमध्ये बघा, एमध्ये इनपुट काय आहे 0 0 1 1, बीमध्ये इनपुट काय आहे 0 1 0 1. ऑर गेटचं टेबल कसा असतो, इफ वन ऑफ इनपुट इज 1, म्हणजे हा 1 आहे, हा 1 आहे, हा 1 आहे, याचा अर्थ आउटपुट 1 1 1 1 येणार. ह्याचा सिम्पली तुम्ही काय करायचा असतो, इन्व्हर्टर करायचा असतो, नॉट करायचा असतो किंवा कॉम्प्लिमेंट करायचा. ह्याचं जे आउटपुट आहे बघा, हे ऑर गेटचं आउटपुट आहे, ते जोडलं कुठं, नॉट गेट. म्हणजे ऑर गेटचं जे काय आउटपुट येईल 1, त्याचं परत लास्टला फायनली नॉर गेटमध्ये काय होणार 0 होणार. सिम्पली बघा इथं तसंच आहे. 0चं कसं असतं 1 होतं, 1चं 0, 1चं 0 आणि 1चं 0. सो हा जो काय तुमचा ऑर गेट येईल त्याचा सिम्पली तुम्ही कॉम्प्लिमेंट करा किंवा त्याच्याबरोबर उलटा आउटपुट कन्सिडर करा, ते असेल तुमचं नॉर गेट. नॉर गेट युजिंग बाय युजिंग ट्रान्झिस्टर. सो इथं बघा, मगाशी आउटपुट इथं होतं, आता किती आहे हिथं आहे. सो ज्यावेळी A0 असेल, B0 असेल, A0 आहे, B0 आहे, याचा अर्थ हा पण ट्रान्झिस्टर ऑफ, हा पण ट्रान्झिस्टर ऑफ. तर हे दोन्ही ट्रान्झिस्टर ऑफ असल्यामुळं हे जे काय आउटपुट व्होल्टेज आहे ते मिळणार कुठं, तर आउटपुटला मिळणार. म्हणजे हे व्होल्टेज डायरेक्ट इथं मिळणार, आउटपुट 1 मिळणार. ठीक आहे. सेकंड केसमध्ये बघा, A इज इक्वल टू 0 आहे, B इज इक्वल टू 1. ठीक आहे. तर हा ट्रान्झिस्टर ऑफ असेल पण हा ट्रान्झिस्टर चालू असणार. त्यामुळं काय होणार, हे जे काय VCC आहे ते कुठं जाणार, ग्राउंडला जाणार. याचा अर्थ आउटपुट काय असेल 0 असेल. ठीक आहे. सो आउटपुट कसं असणार आहे 0 असणार. थर्ड केसमध्ये A1 आहे, B0, याचा अर्थ हा ट्रान्झिस्टर ऑफ असतो, हा ट्रान्झिस्टर कसा असतो ऑन असतो. सो हा ट्रान्झिस्टर उलट झालं, हा ट्रान्झिस्टर चालू असतो, हा ट्रान्झिस्टर कसा असतो बंद असतो. सो अगेन व्होल्टेज कुठं जाणार, ट्रान्झिस्टर टू ग्राउंड जाणार, तुम्हाला आउटपुटला 0 मिळेल. आणि ज्यावेळी दोन्ही पण ट्रान्झिस्टर 1 1 असतील त्यावेळी काय होते, दोन्ही पण ट्रान्झिस्टर चालू होतील आणि हे जे काही सप्लाय व्होल्टेज आहे ते ग्राउंडला जाणार. सो आउटपुट, ह्या आउटपुटची लाईन आहे, इथं काही मिळणार नाही आहे. हा असतो तुमचा नॉर गेट. ठीक आहे. नेक्स्ट आहे नॅन्ड लॉजिक गेट. सो नॅन्ड लॉजिक गेट कसा असतो, अगेन तो मेनी इनपुट आणि सिंगल आउटपुट असतो. याचा n नंबर ऑफ इनपुट्स असतात आणि सिंगल त्याचं आउटपुट असतं. तर नॅन्ड गेट कसा तयार होतो, तर नॉर कसा झालता नॉट ऑर, तसा ह्या कसा असतो नॉट प्लस अँड. याचा अर्थ अँड गेट आणि नॉट गेट दोन्ही मिळून काय झालेलं असतं, तुमचा नॅन्ड गेट तयार झालेला असतो. अँड गेटचं एक्सप्रेशन काय असतं A.B. आता नॅन्ड करताना त्याचा फक्त कॉम्प्लिमेंट करायचा, इन्व्हर्जन करायचं. ठीक आहे. सो y इज इक्वल टू काय असणार आहे A.B चा कॉम्प्लिमेंट. ते काय असणार आहे तुमचं नॅन्ड गेटचं
लॉजिक असणार. ठीक आहे. सिम्बॉल बघा, तर सर्किट सिम्बॉल कसा आहे, एक अँड गेट प्लस एक काय असतो तुमचा नॉट गेट. अँड गेटचा हा सिम्बॉल आहे, त्याचं जे काय आउटपुट आलं आहे ते आउटपुट परत नॉट गेटला द्या आणि त्याचं जे काय फायनल आउटपुट येईल ते तुमचं नॅन्ड गेटचं असणार. इथं बघा हा अँड गेट आहे, त्याला पुढं बबल जोडला, याचा अर्थ अँड प्लस नॉट इज इक्वल टू नॅन्ड असणार. ठीक आहे. अँड गेटमध्ये कसं असतं, ज्यावेळी दोन्ही इनपुट 1 असतं त्यावेळी आउटपुट 1 असतं, तर त्या उलटं होणार. इथं बघा हा जो टेबल आहे हा कशाचा आहे आपण बघितला आहे तुम्ही, अँड गेटचा, बरोबर. सो अँड गेटमध्ये दोन्ही 1 असल्यावर 1 असतो. आता त्याचं उलटं होणार, याचा अर्थ अँड गेटमध्ये 0 0 0 असतो, त्याचं उलटं काय होणार, 1 होणार. 0चं 1 होणार, 0चं 1 होणार आणि 1चं 0 होणार. ठीक आहे. म्हणजे अँड गेटचा जो काय ट्रूथ टेबल आहे तो उलटा केला किंवा त्याचा कॉम्प्लिमेंट केला की काय होतं, नॅन्ड गेटचा तुमचा ट्रूथ टेबल तयार होतो. ठीक आहे. हा नॅन्ड गेट युजन ट्रान्झिस्टर मगाशी इथं होता, तो आता कुठं असणार आहे, आउटपुट इथं असणार. सगळंच उलटं होतं. पहिली इंटरेस्ट बघा, A0 असेल B0 असेल, A0 आहे B0 आहे, याचा अर्थ दोन्ही ट्रान्झिस्टर ऑफ आहे. ठीक आहे. दोन्ही ट्रान्झिस्टर ऑफ आहे, त्याचा अर्थ आउटपुट कुठं जाणार, हे VCC इकडे कनेक्ट होणार, का तर हे दोन्ही बंद आहेत, ग्राउंडकडे तर काय जाणार नाही, बरोबर आहे. ठीक आहे. सो आउटपुट तुम्हाला 1 मिळणार. नेक्स्ट केस बघा, समजा A0 आहे B1 आहे, A0 आहे आणि B1 आहे, याचा अर्थ हा ट्रान्झिस्टर ऑफ झाला, हा ऑन झाला. तर हा ऑन झाल्यामुळं आउटपुट खाली येईल का, नाही येणार, का तर वरचा कसा आहे, बंद आहे. सो अगेन वरचा बंद आहे, याचा अर्थ आउटपुट कुठं जाणार, इकडं आउटपुटकडे जाणार. अगेन तुम्हाला आउटपुटला काय मिळतं, 1 मिळतं. नेक्स्ट केस कन्सिडर करा, A1 आहे B0 आहे, याचा अर्थ हा ट्रान्झिस्टर चालू होतो, हा ट्रान्झिस्टर बंद होतो. बट हे VCC ग्राउंडला कनेक्ट होईल का, नाही होणार, का आता हा बंद आहे, हा चालू आहे, त्यामुळे व्होल्टेज खाली न जाता परत आउटपुटकडे जातं. अगेन तुम्हाला आउटपुटला काय होतं, 1 मिळतं. लास्ट केस A1 आहे B1 आहे, तर ह्या केसमध्ये दोन्ही पण ट्रान्झिस्टर चालू होतील आणि ही VCC खाली ग्राउंडला कनेक्ट होईल, त्यामुळे आउटपुटला तुम्हाला 0 मिळेल. सो असा असतो हा तुमचा नॅन्ड गेट बाय युझिंग ट्रान्झिस्टर. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट नेक्स्ट लेक्चरला बघू.